गाईज, मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे आपले वडाव गावची पालखी, हनुमान जयंती आहे, तिथं पालखी आहे आज. आणि आज पालखी निघाली तर लुक बघू शकता तो बघा. त्यांनी पण बघा कसं कोळी लुक केलेला आहे पूर्ण त्याकडं. आणि हा एक नवीन धमाका आहे, हा नंतरच लॉन्च करणार आहोत. तर आता पालखी निघलेली, आपण जाऊया. गाईज, तुम्ही बघू शकता पालखी निघलेली आहे. पालखी आता दिवस जाईल रामाच्या मंदिरात, नंतर परत वडावला येईल. सकाळी येईपर्यंत 7-8 वाजतील. आणि गाईज बघू शकता स्वतः हनुमंताच्या पालखीला. देवाच्या पालखीला सोबतच बघा तुम्ही, अशी वेगवेगळे चित्र करून ती पालखी केली जाते. गाईज बघू शकता किती सुंदर असे सजावट केलेले आहे हनुमंताचे. आणि हनुमंताचं स्वरूप पालखीत बसवून पालखी देव गावातून रामाचं दर्शन घेऊन परत वडाव गावात येईल. पालखीला वडाव गावात यायला टाईम सकाळचे 8-9 वाजतील. तोपर्यंत जे धमाल करणार आहोत ते धमाल करण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. A few moments later. गाईज जुगाड बघा, फायर एक्सटेन्शनचा बाटला वापरून कसा गुलाल उडवला जातो. जल्लोष पूर्ण गाव एकत्र असतो पालखीसाठी. गर्दी बघा.
1 hour later. थंडा भरला आहे थंड सदाची वाकडी या कालेट्याला वल वल पक्की बारी रे कालेट्याला वलवल पक्की बारी कालेट्याला वलवल पक्की बारी यो खूप चिखलावरी उभा रे बघा बोलून गेलो
थोडी विश्रांतीसाठी इथे थांबून नाश्ता बिष्टा केला आहे आणि आता पुढे पालखी भजनाच्या स्वरांवर जाणार आहे, कारण की पुढे रस्ता थोडा छोटा असल्यामुळे टेम्पो पास होणार नाही. भजनावर पण किती मजा करू शकतो बघा आता. की आता विश्रांतीला लक्ष्मीनारायणच्या मंदिरात आलेले आहे. विश्रांती करून नाश्ता करून इथून पालखी आता प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आलेले आहेत. दर्शन घेऊन आणि त्या प्रवासाला सुरुवात करू. हनुमंत प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी देव गावात आलेला आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरापासून पालखी पुरत एकदा नाचत
4 वाजलेले आहेत तरी पब्लिक बघा किती आहे. महिला मंडळच कपड्यासाठी गेलेलं आहे. आता पालखी राधाकृष्णाच्या देवळातून आरती करून पुढे निघाली आहे. आता अशी पालखी जाईल दत्ताच्या देवळात आणि तिथनं वैरी देवाची भेट करून नंतर मंदिरात जाणार आहे हनुमंताच्या. बघा रात्रीचे 2 वाजल्यापासून जेवणाची तयारी चालू आहे कारण की उद्या महाप्रसाद आहे.